मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV10. मी माझ्या मागं बघत असाल की कोथरूडमध्ये धडक कारवाई इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि ते पाडतायत. फक्त प्रश्न असा आहे मित्रांनो की हे कारवाई फक्त दाखवण्यासाठी नाही आहे आणि पुढे सुद्धा इथे परत काही बांधकाम होणार नाही याची खबरदारी महानगरपालिकेने घ्यायला पाहिजे. आपल्या जवळ इथे मुकेश पवार हे अधिकारी आलेले आहेत. पवार साहेब, अभिनंदन तुमचं. अभिनंदन. अहो सर, एक करायची गरज होती आणि धडक कारवाई केलेली आहे तुम्ही, न भीता न घाबरता. नाही नाही नाही, तसं नाही. बेटर लेट दॅन नेवर. ऑनलाईन आहे सर. काय विरोध झाला नाही ना फारसा? हां, जावा जावा. हां बस ना, और क्या चाहिए. बोबडे साहेब. सर कुठले आहे तुम्ही? धनकवडीचा. अच्छा, म्हणजे आज फोर्स म्हणून बोलवलं आहे तुम्हाला. बरं. आता वर साहेब आहेत की नाही? हां, मग त्यांनाच घेतलं. मुकेश पवार, लक्षात घ्या. खाली आहे मते. हां, तरी मुकेश पवार म्हटलं ना, चांगला माणूस आहे. हे बाळा, ये खाली. दादा कुठे? पार्टीशन काढू दे. पार्टीशन काढू दे ना, मोकळं करू दे ना. इकडून ब्रेकर साईडने हे उचलायला लागेल ना स्लेट. सामान
आता मी बघा आणि आता याला डबल की केलं तर काय होते बघा 1 मिनिट अरे सॉरी सगळं कवर केलं थँक्यू सर पवार सर परत एकदा पुण्यातर्फे तुमचे धन्यवाद मानतो पुण्याला जर याचा बाईट द्या की काय होतं कसं होतं आहे ही कारवाई पुढे काय होणार आहे ह्यांना परत करून देणार आहे का नाही देणार याबद्दल बोलायचं आपल्याला मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.